नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल काय जून महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याचा भाव होणार 6,500 पार। हो मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे। काय जून महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याचा भाव होणार 6,500 पार। हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे। आज भारतवर्षातील सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे काय जून महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याचा भाव होणार 6,500 पार। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल काय जून महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याचा भाव होणार 6,500 पार। हो मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे काय जून महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याचा भाव होणार 6,500 पार। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये काय आहे हरभऱ्याची भाव पातळी, सध्या देशांतर्गत बाजारामध्ये काय आहे हरभऱ्याचा शिल्लक साठा, सध्या देशांतर्गत बाजारामध्ये काय आहे हरभऱ्याची मागणी पुरवठ्याची स्थिती, या सर्वांचा अखेर जून महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याच्या भावावरती कसा होणार परिणाम, या परिणामामुळे काय अखेर देशांतर्गत बाजारामध्ये जून महिन्यात हरभऱ्याचा भाव होणार 6,500 पार। या प्रश्नाचं घेऊयात आता उत्तर। सध्याच्या कंडिशनला बघितलं तर मागच्या 15 दिवसामध्ये जेव्हा सरकारने 7% आयात शुल्क कमी करून 0% केलं तेव्हा आपल्याला हरभऱ्याच्या भावावरती दबाव दिसला। हरभऱ्याचा बाजारभाव 5,400 ते 5,800 च्या दरम्यान आला, पण तिथून पुन्हा एकदा असं कळालं की या वर्षी हरभऱ्याचं उत्पादन 100% कमी आहे। हरभऱ्याच्या मागणीपेक्षा पुरवठा आताच कमी आणि भविष्यात याही पेक्षा जास्त पुरवठा कमी होण्याची शक्यता आहे। याचा अर्थ हरभऱ्याचं भविष्य ब्राईट आहे, तेजस्वी आहे, उज्ज्वल आहे। हे जेव्हा कळालं तेव्हा हरभऱ्याचा भाव पुन्हा एकदा तेजीच्या दिशेने आगेकूच करत आहे। सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याची बाजारभाव पातळी सुधारून 5,700 ते 6,000 च्या दरम्यान आली आहे। काही बाजार समित्यांमध्ये हरभऱ्याचा भाव तर 6,000 च्या वर सुद्धा गेला आहे। जाणकारांच्या मते हरभऱ्याची ही तेजी जून महिन्यात कायम राहणार आहे आणि हरभऱ्याच्या बाजारभावामध्ये मागणी आणि पुरवठ्यातील तफावतीमुळे जर जून महिन्यात 300 रुपयापर्यंत तेजी आली तर आश्चर्य वाटायला नको। यानुसार जर आपण विचार केला तर जून महिन्यात हरभऱ्याची भाव पातळी 5,800 ते 6,300 च्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे। याचा अर्थ हरभऱ्याचा बाजारभाव 100% आपल्याला जून महिन्यात वाढताना दिसणार आहे। जर अनुकूल परिस्थिती आली तर हरभऱ्याचा बाजारभाव जूनच्या अखेरीपर्यंत 6,500 पर्यंत पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको। परंतु आजच्या कंडिशनला हरभऱ्याचा बाजारभाव जून महिन्यात 100% वाढणार, पण हरभऱ्याचा बाजारभाव जून महिन्यात 6,500 होणार काय याचं उत्तर देणं जरी कठीण असलं तर तेजी मात्र या ठिकाणी कायम राहणार, एवढं मात्र 100% खरं।
मग हरभऱ्याच्या विक्रीचा विचार करत असाल तर एकच गोष्ट लक्षात ठेवा, पुन्हा पुन्हा संधी मिळत नाही। यावर्षी हरभऱ्याचं भविष्य उज्ज्वल जरी असलं तरी सरकार आटोकाट प्रयत्न करणार आहे हरभऱ्याचा बाजारभाव दबावात ठेवण्यासाठी। म्हणून 6000 ते 6200-300च्या दरम्यान जून महिन्यात हरभऱ्याची भाव पातळी मिळाली तर या भावावरती आपण 25% हरभरा विकावा, उर्वरित 75% हरभरा हा 25-25% करून प्रत्येक तेजीमध्ये जर टप्प्याटप्प्याने विकला तर आपला होईल या ठिकाणी 100% फायदा। कारण भविष्यात हरभऱ्याच्या भावातील तेजी कायम जरी राहणार असली तरी सरकार भाव कमी करण्यासाठी यथोचित प्रयत्न करणार आहे। म्हणून एकदाच हरभरा न विकता प्रत्येक तेजीमध्ये टप्प्याटप्प्याने करा हरभरा विक्री। भविष्यात काय राहणार आता देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र। आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।